गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि माझे व्लॉग बघत असाल. मी भक्ती देशकर माझ्या आणि आपल्या अशा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा व्लॉग आहे बेसिकली आता जसं गौरी गणपती सगळ्या जवळ येत आहे आणि प्रत्येक गृहिणीला ज्यांच्याकडे गणपती असतो त्यांना तर प्रत्येकांना हा प्रश्न असतो की 10 दिवसाचा असो, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा असो, रोज गोड काय करायचं. तर मी आज तुमच्याशी काही अशा रेसिपीज शेअर करणार आहे ज्या पटकन होतील आणि वेळ पण नाही लागणार आणि घरच्या घरी घरच्या इन्ग्रेडियंट्समध्येच होतील. अशा येणाऱ्या काही दिवसात मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. तर आज प्रथमच आपण सुरुवात करतोय. तर आज तुमच्याशी मी शिरा, रव्याचा शिरा अगदी सोपा असतो, पण सत्यनारायणाला जो शिरा आपण बनवतो ज्याची एक अप्रतिम अशी चव असते, त्या शिऱ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दुसरं की रोज सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं, स्नॅक्समध्ये काय द्यायचं, ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं, हा प्रत्येक आईचा प्रश्न असतो. म्हणजे जगातले जेवढ्या आया असतील सगळ्यांचा. कशाला का टेन्शन घेत आहे, मी आहे ना त्याच्यासाठी. तुमच्यासाठी मी तुम्हाला अशी पटकन अर्ध्या तासात डबा रेडी होणाऱ्या अशा काही रेसिपीज देईल, ज्यांनी तुम्ही बिलकुल टेन्शन फ्री असाल की ठीक आहे भक्ती तू आहेस ना, मग टेन्शन नाही आहे आम्हाला. तर आता वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. चला तर मग. तर इथे आता सध्याची माझी सकाळची तयारी चालू आहे. म्हणजे हा मी व्लॉग अराऊंड 5:30ला सुरू केला होता. सकाळची सगळी जी काही कामं असतात ती झालेली आहे. आणि इथे मी जसं तुम्हाला सांगितलं की मी तुमच्याशी क्विक रेसिपी अशी शेअर करणार आहे. तर मी आता इथे मुलांच्या डब्यासाठी आणि माझ्या जेवणासाठी असं भेंडीची भाजी करत आहे. तर माय व्हर्जन ऑफ भेंडीची भाजी मी शेअर करते की मी मसाला भेंडी कशी बनवते. तर मी बेसिकचे जे काही आपले स्पायसेस असतात, तिखट, हळद, मीठ, धने जिरे पूड, गरम मसाला, आता चवीनुसार तुम्ही टाकू शकता ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला जशी म्हणजे तुम्हाला थोडी तिखट हवी असेल तर तिखट, थोडी मीडियम हवी असेल तर मीडियम, कमी स्पायसी हवी असेल तर कमी स्पायसी. मी इथे मुलांसाठी डब्यासाठी करत आहे म्हणून माझं तिखटाचं प्रमाण हे थोडं कमी होतं. तर हे सगळे असे स्पायसेस एकत्र मिक्स करून घ्यायचे छान, त्याच्यात टाकून ती भेंडी छान मिक्स करून घ्यायची. आणि मग एक थोडंसं 1 टेबलस्पून और 1.5 टेबलस्पून ऑफ इथे मी तेल टाकलेलं आहे. आणि मग ती भेंडी त्याच्यात टाकून द्यायची. मीठ टाकलं तरी चालेल आधी. आपण इतकं लक्षात घ्या की भेंडीच्या भाजीला झाकण नका ठेवू, वाफ काढायची गरज नसते आपल्याला. कारण झाकण ठेवलं तर ती भेंडीची भाजी थोडी चिकट होते, अशी लसलसीत होते थोडीशी. त्यामुळे त्याला झाकण नका ठेवू. थोड्याशा तेलावर ती छान अशी परतवून घ्यायची. ती सुंदर आणि अप्रतिम भाजी होते. याच्यात तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी मसाला पण तयार करून ठेवला होता सगळ्या गोष्टींचा. आता तुम्हाला कळू शकतं की किती सगळ्या गोष्टीची मदत होते समजा आपली पूर्वतयारी असेल तर. तर हा जो मी मसाला वाटण आधी तयार करून ठेवलं होतं ते मी तेलात घातलं आहे. म्हणजे मला याच्यामध्ये माझ्या 2 गोष्टी झाल्या. एक तर माझा कांदा लसूण हे सगळं चिरायचा वेळ वाचला आणि त्याच्यातच मी हे पटकन असं भाजी फोडणीला टाकू शकले, कारण सकाळची प्रचंड घाई असते. तर एकीकडे भाजी फोडणीला घातली, एकीकडे ब्रेकफास्टची तयारी, एकीकडे मुलांना छोट्या भूकसाठी काय द्यायचं त्याची तयारी पण माझी सुरू होती. तर ही बघा, ही अशी छान अशी मी मिक्स करून घेतली भाजी, एकजीव करून घेतली छान त्याला. म्हणजे जे काही आपण जे मसाले टाकले होते त्याच्यावर ते असे छान सगळीकडे इक्वली लागले पाहिजे. त्यामुळे ती अशी छान करून मग ती लो टू मिडियम फ्लेमवर तुम्ही ती ठेवून द्या शिजण्यासाठी. हार्डली 10 ते 15 मिनटात भेंडीची भाजी शिजते. पण अधूनमधून तिला परतवत राहा, कारण ती लागून याची फार भीती असते. तर इथे एका साईडला माझं कणिक भिजवण्याची तयारी चालू होती, एका साईडला मला आज मुलांना बेबी इडली म्हणते किंवा पोळी इडली तुम्ही म्हणू शकता, तसं करून द्यायचं होतं छोट्या भूक सुट्टीसाठी त्यांना.
तर एकीकडे ते इडलीचं पीठ काढून ठेवलं होतं फ्रीजमधून थोडं नॉर्मल व्हायला, आणि आता मी थोडी कणिक भिजवून ठेवते. सो असं सायमल्टेनियसली आपण समजा सकाळी सगळे कामं करत राहिलो ना, तर हार्डली 40 मिनिट्समध्ये 35 to 40 मिनिट्समध्ये आपला पूर्ण स्वयंपाक असा रेडी होऊन जातो. आणि माझं टार्गेट असते की 35 to 40 मिनिट्समध्ये पूर्ण स्वयंपाक रेडी करायचं, कारण त्याच्यानंतर टिफिन भरणं आहे, मुलांना ब्रेकफास्ट सर्व करणं आहे, मुलीला तयार करणं आहे, तिला कपडे देणं, कपडे घालून देणं, केस करणं, हे सगळे पण माझ्या मागे कामं असतात. त्या आंघोळीचं म्हटलं तर आंघोळ माझा नवरा बघतो त्यांची दोघाही मुलांची. तो आम्ही कामं असे डिवाईड करून घेतलेले आहेत की सकाळी टोगोला वॉक करायला घेऊन जाणं हे त्याचं काम असतं, मुलांची तयारी करून देणं हे त्याचं काम असतं, बॉटलमध्ये पाणी भरणं हे माझ्या मुलाचं काम असतं. मी बिलीव्ह करते असे छोटे छोटे कामं ना आपण डिस्ट्रीब्यूट केले ना तर आपल्यावर बर्डन तितकंसं येत नाही आणि आपले पण कामं पटपट होतात. तर इथे मी आता इडलीची तयारी करत आहे. हे माझ्याकडे हे एक पात्र आहे इडलीचं, त्याच्यात मी तेल छान लावून घेतलेलं आहे, ऑइलिंग करून घेतलं आहे, आणि हे असे छोटे छोटे इडलीचे त्याच्यात छान होतात. याच्यात तुम्ही अजून ट्विस्ट आणायचं असेल तर तुम्ही बीटरूट किस करून त्याचं असं प्युरी करून त्याच्यात टाकले तर छान असा बेबी पिंक कलर त्याच्यात येतो आणि असे सुंदर दिसायला होतात. तर त्याने 2 मोटिव्ह आपले सॅटिस्फाय होतात. एक तर मुलं बीटरूट पण जातं, बीटरूटचं सत्व जातं पोटामध्ये, आणि दुसरं थोडंसं अट्रॅक्टिव्ह अशी इडली होते. तर मुलांना बघायला, एस्पेशली मुलींसाठी, माझ्या मुलीला पिंक कलर खूप आवडतो, तर कधीतरी ट्विस्ट म्हणून मी माझ्या मुलीसाठी पिंक कलरच्या इडली तर बीटरूटची इडली करते, पण तिला हे माहीत नाही अजून की मी त्याच्यात बीटरूट टाकते. सो असं काहीतरी ट्विस्ट आणि ट्रिकनी आपण करत राहिलं की कसं असतं ना, मुलांच्या पोटात पण सगळ्या भाज्या जात असतात आणि आईलाही खूप मोठं सॅटिस्फॅक्शन असतं की बाबा माझे मुलं खातात ते सगळे. आणि आता एकीकडे मी थोडंसं कोंबट पाणी प्यायला ठेवलेलं आहे. मी रोज सकाळी 1 ग्लास कोंबट पाणी, साधं पाणी पित असते. आणि आता सगळी कामं आवरून मी इथे पूजेला पण आली आहे. तर इथे तुम्ही पाहिलं की मी कशी पूजा केली. एक छोटंसं पूजेचं व्लॉग शेअर करायचा मी प्रयत्न केला. आणि तर आजचा होता खरा म्हणजे श्रावण सोमवार. तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्याकडे थोडा उशिरा येईल. मे बी हा तुमच्याकडे बुधवारी वगैरे बुधवारी नाही, मंगळवारी वगैरे हा व्हिडिओ येईल तुमच्याकडे. तर इथे श्रावण सोमवार असल्यामुळे मला थोडा पूजेला वेळ पण लागला, कारण आधी गणपतीची पूजा, त्याच्यानंतर मग बाकीच्या देवांची पूजा, असं सगळं मी करते. तर आधी गणपतीला अभिषेक, मग महादेवाला अभिषेक, त्याच्यानंतर मग आरती, धूप नैवेद्य, असं छान वाटतं ना. अशी छान पूजा केली की एक मनाला प्रसन्नता पण वाटते आणि घरात पण एक छान धूप दीपाचा नैवेद्याचा वास दरवळतो, तर मन कसं छान प्रसन्न राहते. तर या काही गोष्टी मी करत असते घरामध्ये. देवाची पूजा, स्वच्छता, रोज थोडंफार तर आता तुम्ही बघू शकता की मी इथे शिऱ्याची तयारी करायला घेतलेली आहे. तूप घेतलं, छान गाईचं तूप वापरलं आहे, शुद्ध तूप, आणि ते अराऊंड
1.5 टेबलस्पून, त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असेल तूप ते. तर ते घेतलं. ते गरम झाल्यानंतर मी एक केळ होतं जे जास्त पिकलेलं होतं, तर ते मी छान असं स्मॅश करून घेतलं आणि ते तुपात घातलं. तर ते तुपात मी तोपर्यंत छान परतवलं जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही होत, म्हणजे थोडंसं असं गोल्डन कलर होतो. आपण थोडंसं परतवलं तुपात की त्याच्यानंतर मग मी त्याच्यात थोडे ड्रायफ्रूट्स टाकले. आत्ताला माझ्याकडे काजू आणि बदाम अवेलेबल होते, तर मी काजू आणि बदाम मी क्रश करून घेतले, कारण अखंड बदाम घातले की मी बघितले मुलं खात नाहीत. त्यामुळे मी क्रश केलं आणि ते तुपात छान मिसळलं की मुलांना समजतच नाही आणि बदाम आणि काजू पण पोटात चालले जातात त्यांच्या. त्यामुळे मी हे असं छान इथे परतवून घेतलेलं आहे. सोबतच मी त्याच्या एकीकडे दूध पण गरम करायला ठेवलं होतं. मी एक टिप देईल की आपण जेव्हा असे काही डेझर्टच्या रेसिपीज करतो तेव्हा चितळेचं, म्हणजे मी आता पुण्यात राहते त्यामुळे चितळेचं दूध सगळ्यात उत्तम असतं. तर त्याचं दूध तुम्ही वापरू शकता. फुल फॅट क्रीमचं दूध वापरायचं, जेणेकरून आपण जे शिरा म्हणा, जे डेझर्ट म्हणा तयार करतो त्याला एक छान अशी चव येते. त्याच्यात मी अराऊंड 1.5 वाटी रवा टाकलेला आहे आणि तो रवा टाकणं झाल्यानंतर मी तो पण असा छान परतवून घेतलेला आहे तो रवा. आणि याच्यासोबतच मी असे छान असा तो शिरा तयार केला. मग साखर टाकली, विलायचीची पूड टाकली आणि वाफ आणायला ठेवली होती. सॉरी, त्याच्यानंतरचं मी शूट नाही करू शकले इतकं फारसं. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे मी छान असं परतवून घेतलेलं आहे आणि वाफ आणायला ठेवली आहे. याच्यासोबतच मी येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये पण अशी छानशा रेसिपीज शेअर करायचा माझा प्रयत्न असेल तुमच्यासोबत. गणपतीच्या रिलेटेड बऱ्याच रेसिपीज मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासोबत पूर्वतयारी कशी करायची गणपतीची, म्हणजे गणपती बसणार आहे त्याच्या आधी आपण कशी तयारी करू शकतो, मी काय तयारी करून ठेवते जेणेकरून वेळेवर आपली गडबड होणार नाही, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करीन. तर यासोबतच मी माझ्या व्लॉगची सांगता करते. इथेच मी माझा व्लॉग एंड करते आणि तुम्हाला मी थँक्यू म्हणते माझा व्लॉग बघितल्याबरोबर. आणि रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझा व्लॉग बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल, काही पण शेअर करण्यासारखं वाटत असेल, तर प्लीज माझा व्लॉग शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच पोहोचेल. आणि मला पण तुम्ही लाईक करता, सबस्क्राईब करता, तेव्हा एक काइंड ऑफ मोटिवेशन मिळते. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.